आवाज मानदेशाचा। गोळीबार मैदान येथील नाचणाऱ्या मोराचं वनविभागाच्या हस्तक्षेपाने नुकतंच स्थलांतरण करण्यात आलंय। हे स्थलांतर नियमबाह्य असल्याचा दावा पर्यावरण प्रेमींनी केलाय। कोणत्याही वन्यजीवाचं स्थलांतर करण्यापूर्वी आवश्यक असलेल्या कायदेशीर बाबींचा विचार न करता हे स्थलांतर केलं गेल्याचा आक्षेप वनविभागावर घेण्यात आलाय। याबाबत अधिक माहिती अशी की मागील काही दिवसांपासून गोळीबार मैदान परिसरामध्ये एक मोर प्रणयाराधन अथवा प्रजननाकरिता प्रदर्शनासाठी पिसारा फुलवून नाचत होता। या दरम्यान परिसरातील लोकांच्या तो नजरेस पडला आणि तेथे दररोज त्याला पाहण्यासाठी लोकांची गर्दी होऊ लागली। याविषयी सोशल मीडिया तसेच वर्तमानपत्रे या माध्यमातून लोकांना मोराच्या या कृतीमध्ये त्यास बाधा अथवा हानी निर्माण होईल असे कोणतेही कृत्य अथवा हस्तक्षेप न करण्याचं आवाहन वनविभागाने करणं अपेक्षित असतानाही त्यांच्याकडून याबाबत काही जनजागृती झाली नाही। वनविभागाच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिल्यानंतर विभागानं तेथे एक दिवस लोकांना हटकण्याचं काम केलं, परंतु त्यानंतर वनपाल आणि कर्मचाऱ्यांनी स्वतःच हा मोर पकडून दुसऱ्या अधिवासात सोडण्यात आल्याचं सांगितलंय। कोणत्याही वन्यजीवाचा अधिवास बदलायचा असेल तर त्यासाठी प्रधान मुख्य वन संरक्षक नागपूर यांची लेखी परवानगी घ्यावी लागते। ही परवानगी देण्यापूर्वी वन्यजीवाला अपघातात काही दुखापत झाली असेल तर मानवी वस्तीमध्ये येऊन वन्यजीव त्यांना त्रासदायक ठरत असेल तर आपल्या आणि नैसर्गिक अधिवासाचं नुकसान करत असेल तरच वन्यजीवांचं स्थलांतरण करायला परवानगी दिली जाते। याशिवाय अन्य कोणत्याही कारणाने ही परवानगी दिली जात नसल्याचं वन अधिकाऱ्यांनी सांगितलंय। मानसोफर न्यूज। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।